वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक यांचा वाढदिवस अवैध मद्य विक्रेत्यांनी केल्याने याचे काही फोटो सामाजिक प्रसार माध्यमात आल्याने याची दखल वरिष्ठ पातळीवर घेत संबंधित पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षात पाठवले। अशा प्रकारामुळे अवैध व्यावसायिकांना पोलिसांचा बरदास्त असल्याने दिसून आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले। सामाजिक प्रसार माध्यमात काही वाढदिवसाचे फोटो व्हायरल झाले होते। वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार कोठावडे यांचा वाढदिवस 2 दिवसांपूर्वी झाला। पोलीस ठाण्यातील त्यांच्याच कार्यालयात त्यांचा वाढदिवस अवैध मद्य विक्री करणारे व अवैध मद्य पुरवठा करणाऱ्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला। ही बाब अत्यंत गंभीर आहे। वणी पोलीस ठाण्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यांतील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करी बाबत गुन्हे दाखल आहेत। पोलीस दप्तरी नोंद देखील आहे। पोलीस ठाण्यात असे प्रकार घडत आहे, ही बाब शहराच्या दृष्टीने घातक आहे। या घटनेची माहिती वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन कोठावळे यांना नियंत्रण कक्षात पाठविले आहे। परंतु पोलीस ठाण्यात असा प्रकार घडल्याने वणी परिसरात चर्चेला उधाण आले आहे। पोलीस ठाण्यात असे प्रकार घडले जात असतील तर अवैध मद्य विक्री व तस्करी करणारे यांचे मनोधैर्य वाढले जाईल। या घटनेने पोलीस व अवैध मद्य विक्री व तस्करी करणारे यांचे लांगेबांधे असल्याचे अधोरेखित झाले आहे। याबाबत वणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांनी काळजी घेणे गरजेचे आहे। वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा असा आदेश तत्कालीन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील यांनी दिला होता। नाशिक विभागातील 5ही जिल्ह्यांच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा आदेश देण्यात आला असून त्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले होते। काही अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्यामध्ये व कार्यालयात आपले वाढदिवस सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरे करीत आहेत। हे वाढदिवस साजरे करताना बऱ्याच वेळा ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्ती, मद्य, मटका व इतर अवैध धंदे करणारे, पोलिसांवर दबाव आणणारे इत्यादी लोकही सहभागी दिसून येत असतात। तसाच प्रकार वणी पोलीस ठाण्यात घडला आहे। या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा डगमगली आहे। समाजामध्ये एक वेगळा संदेश जात आहे, त्यामुळे जनतेमध्ये पोलिसांबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी सागर मोर।